बरं मुलांना, तुम्हाला माहिती आहे का, आज ना परीचा न्यू फ्रेंड आलाय आणि तो परीसाठी काय बनवतोय माहितीये? पॅलेस. तुम्हाला बघायचंय? हो. पॅलेस पॅलेस पॅलेस. ओके ओके, आपण बघूया तयार झालंय का पॅलेस. ओके, डोळे बंद करा. एंड वन टू थ्री. वाव पॅलेस. ये मस्त आहे ना? हो. यु नो, मला असा पॅलेस कधीच करता आला नसता. काय रे, तुम्हाला सगळ्यांना आवडला ना? हो. जाऊन सांगा आई वडिलांना तुम्हाला पण असा पॅलेस मला पाहिजे. पण जा, जा. पाहिजे, मला पण पाहिजे, भागो. मला पण पाहिजे. तुला कसा वाटला परी? खूप आवडला. थँक्यू बोल ना न्यू फ्रेंडला. त्यांनी एवढा छान पॅलेस बनवला तुझ्यासाठी. से थँक्स. थँक्स बोल ना परी. थँक्यू. दॅट्स नॉट फेअर परी. न्यू फ्रेंडनी एवढा छान पॅलेस बनवला तुझ्यासाठी आणि तू थँक्यू असं बोलते. से थँक्यू न्यू फ्रेंड. थँक्यू. वेलकम. परी, आई आई तेव्हा न्यू फ्रेंडने माझ्यासाठी पॅलेस बनवला. थँक्यू. ही कोणाची रूम आहे? अरे मी सांगतो बघ तुला. कुठल्याही नवीन नात्याची सुरुवात मैत्रीनेच होते ना. आणि आज परीनेही परांजपेंना मित्र म्हणून स्वीकारले. आय एम शुअर या नवीन नात्यालाही ती लवकरच स्वीकारेल. परी, या पॅलेस मध्ये तुझ्यासोबत न्यू फ्रेंड आला तर चालेल ना? हो. मी प्रिन्सेस, आई क्वीन, तू किंग. तू आमच्या सोबतच राहायचो हा पॅलेस मध्ये. शे शे शी. काय चाललंय काय तुझं? तू काही बोलणार आहेस की फक्त शॅश शॅश ही एवढंच करणार आहेस? हे सगळं सांगितल्यानंतर मी काय बोलावं अशी तुझी अपेक्षा आहे मला सांग, मी ती पूर्ण करतो. अपेक्षा काही नाहीये, फक्त जेवढं घडलं तेवढं मी तुला सांगितलं. दॅट्स इट. घडलं? अहो सर, घडवलंय तुम्ही आता. करता करविता झालायस तू आता. सिंपल गोष्ट आहे. मी तुला काय म्हणलं, एक मुलगी तुला आवडते, तू तिला जाऊन सांग की मला तू आवडतेस, बरोबर? नाही म्हणालास, ठीक आहे.
सांगू नको. मी नंतर काय म्हणलं तुला, किमान हे स्वतःच्या मनाशी आपल्या मित्राजवळ मान्य कर की मला ती आवडते. तू तेही नाही म्हणालास, ठीक आहे. नंतर तू काय केलं, एका भलत्याच मुलाचा लग्नाचा प्रस्ताव तिच्याकडे घेऊन गेलास, जे चूक होतं. तरी मी काही बोललो नाही, ठीक आहे. आणि आता काय, त्याचं इम्प्रेशन पडावं म्हणून तू तिच्या घरात जाऊन काम करतोयस आणि नाव त्याचं देतोयस. ह्याला मी काय रिॲक्ट करू यार. नाही, तू एक काम कर, तू एक स्क्रीन प्ले लिही, एखादा सिनेमा लिही आणि नाव दे त्याला, सजनी की शादी सजना बाराती. काय मूर्खासारखं बोलतोयस तू, लिमिट असते यार समीर. अरे मी हेच म्हणतो यश, एखाद्याच्या आयुष्यात लुडबुड करण्याला लिमिट असते यार. मी काही लुडबुड वगैरे करत नाहीये आणि मी हे स्वतःहून करत नाहीये. काकूंनी विश्वासाने एक जबाबदारी माझ्यावर दिली आहे, तेवढी मी पार पाडतोय, दॅट्स इट. अरे कसली जबाबदारी, ती काय भाजीपाला आणायची जबाबदारी आहे का, की पिशव्या पिशव्या घेऊन निघालायस तू आपल्या मार्केटमध्ये. एका मुलीला लग्नासाठी तयार कर अशी जबाबदारी आहे, आणि ती मुलगी आहे जी तुला आवडते, हे मान्य कर ना. समीर, तू जे बोलतोयस ते मला कळतंय की फक्त मैत्री नाहीये. एक्झॅक्टली, हे प्रेम. मला फक्त एवढंच कळतंय की नेहाचं आणि परीचं भलं व्हावं म्हणून मला काहीतरी करायचंय, आणि त्यासाठी कोणी काही म्हटलं ना तरी मला जे हवं ते मी करणारच. ठीक आहे, म्हणजे थोडक्यात मित्र म्हणून नेहाचं भलं व्हावं म्हणून तू हे सगळं करतोयस, बरोबर? हो. कारण काकूंनी तिच्या लग्नाचा प्रस्ताव तुझ्याकडे आणला होता, बरोबर? हो. तसंच जग्गूनी तुझ्या लग्नाचा दिलेला प्रस्ताव मी तुझ्याकडे घेऊन येतो आणि तुला सांगतो की तुझी ही सगळी ही सोकॉल जबाबदारी पार पाडली ना की तू लग्न करशील. अरे त्याचा आणि माझ्या लग्नाचा काय संबंध आहे? का संबंध नाहीये? तुला वाटतं ना मित्र म्हणून तिचं भलं व्हावं? ऑफकोर्स. मलाही वाटतं मित्र म्हणून तुला त्रास होऊ नये म्हणून. मी लग्न का करत नाहीये हेही तुला माहिती आहे, जे घडले ते मी विसरू शकत नाही. अरे ते बाबा विसर, आता किती दिवस ते पकडून बसायचंय. आणि एक साधी गोष्ट मला सांग, नेहाचं भलं व्हावं म्हणून तू हे सगळं करतोयस, बरोबर? येस. मग हेच भलं तुला चांदणीच्या वेळेला का नाही दिसलं? ती चालली होती ना तिचं लाईफ सेटल करायला, लग्न करायला. प्रॉब्लेम काय होता मग तुला? फरक आहे समीर, फरक आहे. ती एका जास्त श्रीमंत मुलासाठी मला सोडून गेली होती. समीर, मला सतत असं वाटत होतं की आमचं एकमेकांवर प्रेम आहे आणि तेवढं पुरेसं आहे, बट क्लिअरली तिच्यासाठी तसं काही नव्हतं. मी तेव्हाही यशवर्धन चौधरीच होतो समीर, पण परिस्थिती वेगळी होती. तेवढे पैसे नव्हते माझ्याकडे. आज गोष्ट वेगळी. आज मी हवं ते विकत घेऊ शकतो, हवं ते करू शकतो. आणि आज म्हणूनच भीती आहे माझ्या मनामध्ये. कशावरून माझ्या आयुष्यात येणारी मुलगी माझ्या पैशांकडे बघून येत नाही. अच्छा, म्हणजे तुला असं म्हणायचंय की उद्या जर तू नेहाकडे तुझ्या भावना व्यक्त केल्यास आणि ती जर तुला हो म्हणाली तर ती या सगळ्या पैशांकडे बघून हो म्हणाली, त्यातली आहे ती? नाही. नाही ना? मग मी म्हणजे ती तशी आहे की नाही हा मुद्दाच नाहीये समीर. मुद्दा फक्त एवढाच आहे की मला एका मुलीला आणि तिच्या आईला जेन्युइनली मदत करायची, कारण त्यांची माझ्या आयुष्यामध्ये खूप महत्वाची जागा आहे.